नमस्कार. अनुश्री स्टाईल या यूट्यूब चॅनलवरती मी अनिता चव्हाण तुमचं स्वागत करत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रीयन खोपा. नव्या मेसी खोपा म्हणू शकतो आपण न्यू स्टाईलमध्ये. तर आता आपण काय करणार आहेत, केस नीट कोंब करून घ्यायचे, त्याच्यानंतर पार्टिशन करायचे आहेत. बघा मी कशी करते आहे. तर ज्याचे केस थोडेसे दाट असतील तर त्यांचे पोनी करून घ्यायच्यात. कोणाच्या कमी होतील, कोणाच्या जास्त होतील. आता ही माझी डमी आहे, तर हिच्या माझ्या टोटल 3च पोनी होतात आहे अशा. तर त्याचे तुम्ही पार्टिशन करून त्यामध्ये कोणाच्या हेअर जास्त दाट असतील तर त्याचे 4-5 होऊ शकतं. तुम्ही पार्टिशन त्याच्या जेवढी त्याची जाड किती केस आहेत त्याच्यावरती डिपेंड आहेत की तुम्हाला किती करायचे आहेत त्याच्या. ठीक आहे. तर अशा मस्त 3 तुम्हाला पोनी करून घ्यायचे त्या. त्यानंतर त्याची या अशा प्रकारे वेणी घालून घ्यायची. आपण नॉर्मली वेणी घालतो तशी वेणी घालून घ्यायची आणि थोडे थोडे असे ट्विस्ट करत राहायचे, ते ट्विस्ट करायचे. तर आता अशा आपल्याला पटपट तिन्ही पोनीची अशी वेणी घालून घ्यायची आपल्याला आणि ट्विस्ट करून मस्त करून घ्यायच्यात. दोन्ही साईडला ट्विस्ट थोडे थोडे करायचे. एक साईडने केले तर आपल्याला मस्त अशी फ्लावर तयार होईल. तर पटपट असं करून घ्यायचं आपण. खूप इझी आहे आणि पटकन होणारं आहे, जास्त वेळ नाही लागणार आहे. आणि तुम्हाला मेसीचा लुक द्यायचा असेल तर ते आपण वेणी घालताना त्यातून, आता हे कसे डमीचे केस आहेत, ओरिजिनल केस असतील तर आपण त्याला कर्ल्स करू शकतो. थोडेसे नॉर्मल कर्ल्स करायचे आणि असे वेणी घालताना त्याच्यामधून थोडे थोडे 1-2 असं आपण त्याचे काय म्हणू शकतो आपण त्याला, थोडेसे केस असे बाहेर काढून ठेवायचे आणि त्यानंतर कर्ल्स करून ते ओपन ठेवून द्यायचे. त्यामुळे ते मेसी लुक येईल त्याचा. तर अशा पटकन 3 करून घेतलेले आहेत मी. आणि त्याच्यानंतर अशा आता याचं बघा राऊंडमध्ये मस्त पहिला UPनी सेट करून घ्यायचं. अजिबात म्हणजे हलवू नाही, यासाठी चांगलं पहिल्यांदा सेफ्टी पिननी सेक्युअर करून घ्यायचं सगळं. स्टार्टिंगलाच बघा मी कशी इथं करते. स्टार्टिंगला इथे तुम्हाला पहिल्यांदा UPनी सेट करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही, आपण स्वतः जेव्हा करतो रिअलमध्ये तेव्हा आपल्या लक्षात येतं की कुठे लावायची, कुठे जरूरत आहे, त्यानुसार आपण UPनी तिकडं सेक्युअर करून घ्यायचे तिकडे पोनी. आणि ती वेणी घातलेली त्या राऊंड अँड राऊंड करून आपण करून घेतले. बघा वेगळा असा लुक येतो आहे. आणि नवीन काहीतरी, नेहमी आपण ब्रायडल खोपा आपला जो असतो तर तो नेहमी आपण कसा करतो, हा थोडासा वेगळा आहे. तर मला हा आवडला म्हणून मी इथं शेअर केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. काही चेंजेस असतील तरीही सांगा. अजून काय मी करू वेगळं तेही सांगा, नक्की कळवा. धन्यवाद.